अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। खेरी येथील सुमित सुरेश कोटे यांनी मिळविली MBBS पदवी। राळेगाव तालुक्यातून सुमित कोटे यांच्यावर होत आहे कौतुकाचा वर्षाव। राळेगाव तालुक्यातील खेरी येथील युवक सुमित सुरेश कोटे यांनी आपल्या चिकाटी, मेहनत आणि अभ्यासाच्या जोरावर मुंबईच्या नामांकित JJ मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी मिळवून संपूर्ण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे। दिनांक 10 जून रोजी अंतिम वर्षाचा निकाल घोषित झाला असून यात सुमितने घवघवीत यश संपादन करून MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे। विशेष म्हणजे सुमित तो सर्वसामान्य कुटुंबातून येतो। सुमितने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, गुरुजन आणि या शिक्षण प्रवासात साथ देणाऱ्यांना दिले आहे। त्याच्या या मेहनतीचा सन्मान करत खेरी गावात व तालुक्यात कौतुकांचा वर्षाव होत आहे। गरिबीतूनही चिकाटीने अभ्यास करून MBBS डॉक्टर होणाऱ्या सुमितने इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे। खेरी सारख्या ग्रामीण भागातील वैद्यकीय शिक्षण घेणे हे आव्हानात्मक असताना सुमितने जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरदार MBBS डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। आज दिनांक 20/6/2025 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील खेरी या ठिकाणी आलेलो। या ठिकाणी एक आनंदाची बातमी आहे। या तालुक्यात गौरवाची बातमी निर्माण झाली आहे की आज त्या खेरी गावातून एक सर्वसामान्य घरचा एक मुलगा, एक सुमित सुरेश भाऊ कुटे हा एक विद्यार्थी आज MBBS डॉक्टर परीक्षेत पास झाला आणि त्याने डॉक्टरचं स्वप्न पूर्ण केलं। आज सर्वसामान्य गरीब असलेला हा विद्यार्थी आज या खेरी गावातच नव्हे तर पूर्ण तालुक्यात त्यांनी एक नाव गौरव उंचावलं। याबद्दल आपण त्यांच्यासोबत आपण तुमच्या घरी आलो तर डॉक्टर साहेब तुम्ही आज MBBS डॉक्टर झालात। इंडिया TV तर्फे तुमचं हार्दिक स्वागत आहे। आणि आज तुम्ही डॉक्टर पदी MBBS पदी तुमचं पास झाला त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता आणि यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं आणि कोणता सहयोगाने केलं कसं झालं? सगळ्यात प्रथम तर तुमचे धन्यवाद देतो। मेन म्हणजे पास झाल्यानंतर एवढी खुशी झाली की जर आमच्या फॅमिलीमध्ये पहिला डॉक्टर आहे त्याच्यामुळे ते जास्त खुशी झाली। जे मेहनत केली त्याचं फळ भेटलं। आई वडिलांना जे काही धन्यवाद द्यायचा आहे ते माझ्या फॅमिलीला देऊ शकतो। माझे मित्र, माझे सहकारी, जे काही गावातले मित्रमंडळी आहे, फॅमिली मेंबर आहे त्यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांचं सहकार्य जे आहे ते खूप मोठं होतं। माझे जे शिक्षक वृंद होते जसे चव्हाण सर झाले त्यांनी खूप मदत केली, मला हेल्प केली प्रत्येक गोष्टीमध्ये की गायडन्स केलं की हे फील्ड असं आहे तसं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये छोट्या गोष्टी। कारण खेळात म्हणलं तर तेवढं काही माहिती वगैरे झालं या गोष्टी काही माहीत होत नाही त्याच्यामुळे त्यांनी पण खूप जास्त मदत केली। आणि मेन म्हणजे मला असं सांगावं वाटते मुलांना 11वी-12वीच्या मेन म्हणजे की थोडंसं आपण असं घ्यायला नाही पाहिजे की आपण खेळातून आपण काहीच करू शकत नाही असं वगैरे काहीच नाही। जर मेहनत केली, जिद्द ठेवली मनात तर सगळं होऊ शकते। थोडी बहुत मेहनत पाहिजे, श्रद्धा असली मग होऊन जाते सगळं। मला सांगा आता तुम्ही डॉक्टर झाला या परिसरात कुठली असं MBBS डॉक्टरचा एक दवाखाना काही हॉस्पिटल नाही, या समोरची तुमची काय भूमिका असेल? माझं असं मोठं असं मी ठरवलं की भलाही मी आता इथे नाही राहील पण असं पुढच्या ह्याच्यात 1-2 दिवस जरी आपल्या गावातला आहे तर थोडं सेवा देण्याचा मी प्रयत्न करेन। धन्यवाद डॉक्टर साहेबांनी सांगितले की जरी मी मुंबईला जरी असेल तरी माझ्या गावासाठी मी माझे महिन्यातून 15-2 दिवस माझ्या गावातील रुग्णांना एक माझ्या शेतकऱ्यांना सेवा व्हावी असं त्यांचं स्वप्न दिसतं। या संदर्भात त्यांचे वडील आहेत सुरेशभाऊ कुटे। आपण जे म्हणतो डॉक्टर नाही, डॉक्टरचा बाप आहे पण आपल्याला सतत आता दिसत आहेत नेमकं आपण डॉक्टरचे वडील आहेत सुरेशभाऊ कुटे त्यांच्याकडे जाऊ। सुरेशभाऊ तुमचं पण अभिनंदन, तुमचा मुलगा आज MBBS डॉक्टर झाला आणि तुम्हाला याबद्दल असं तुम्ही सर्वसामान्य घरातली परिस्थिती खूप नाजूक होती, नाजूक परिस्थितीत तुमच्या डोळ्याचे अश्रू दिसतात त्याबद्दल तुम्ही आपण काय सांगू देता? पहिलं प्रथमतः इंडिया TVचे धन्यवाद। सांगायचं म्हटलं तर एकच आहे, गरीब भूतपूर्व जर विद्यार्थ्यांनी जर श्रम केला तर असं काही तकलीफ जात नाही। आणि दानशूर जे लोक आहे असे काही जसं मला नागपूरचे जयवंतरावजी गोवळकर सर आहे ते ॲडव्होकेट आहे, त्यांनी सुद्धा सुमितला म्हणजे दरवर्षी 60,000-70,000 रुपये असं सहकार्य केलं। आणि एक आपलं काय म्हणते जैन समाजाची ट्रस्ट होती त्यांच्याकडून त्याला मंथली 4,000 मिळत होते। त्यानं त्या म्हणजे
त्यांनी अर्धा वाटा म्हणजे शिक्षणाचा जो मला जो सहकार्य जे झालं, जसा 20,000 जी लागत होती तर 10,000 मला त्यांच्याकडून मिळाले. जयवंतराव सर जोरकर सर आहे, ॲडव्होकेट आहे नागपूरचे, त्यांनी अर्धा खर्च उचलला. त्याबद्दल मी इंडिया टीव्ही मार्फत त्यांचा धन्यवाद करतो. आणि असंच लोक आणि गरीब विद्यार्थ्यांना सांगतो, असे जर टाईम जर पडला तर भरपूर लोक असे दत्तक घेणारे आहे, तर शिक्षणासाठी लोक सहकार्य करणार आहे. त्याच्यानं असं कोणी म्हणजे समजू नका का बा आपण गरीब आहोत, शिक्षण होणार नाही. पण मला माझं घडलं, म्हणजे माझ्या परिस्थिती तशी होती असं वाटलं नाही त्यावेळेस, नाही जमणार म्हणून. पण ते असा यावेळेस मला अभिमान आहे, माझा मुलगा डॉक्टर झाला. धन्यवाद. यांनी पण सांगितले काय माझा मुलगा झाला, मला फार अभिमान आहे. असं कुठल्याही विद्यार्थ्याला न घाबरता धैर्यात येऊन आपलं पुढं करत राहावं आणि यशस्वी होत राहावं. त्या विरोधात त्यांच्या आई आहे आणि आईच्या डोळ्यात आपल्याला दिसतं सध्या की जे आनंद अश्रू दिसतात, ते आनंद अश्रू दिसतात. ताई तुम्ही जे आज तुमचा मुलगा आज डॉक्टर झाला, MBBS डॉक्टर, साधा MBBS डॉक्टर झाला, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? सगळ्या जीवनातली पहिली एक खुशी आहे आणि आमच्या वंशाच्या खटाने हिरा जन्म आला. बरोबर. आमचे सर होते पहिलेपासून मार्गदर्शन करणारे, त्यामुळे मी माझ्या मुलांना चांगलं मार्गदर्शन दिलं पहिलेपासूनच. आणि आता तो एवढ्या मोठ्या पथकावर गेला, त्याचा खूप अभिमान आहे. जीवनाची पहिली खुशी आहे. धन्यवाद. ताईनं सांगितलं का आज कोळशाच्या खदानीत जो हिरा जन्मला आहे, हिरा निघतोय, हा हिरा आपल्याला कुठे परिवारात दिसतात आणि त्यांनी सत्यतात उतरवत. त्या संदर्भात खैरीतील सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी मुख्याध्यापक ज्याच्या हाताखाली जे विद्यार्थी आता डॉक्टर झालाय ते विद्यार्थी त्यांचे गुरुजन सर आपल्या शाळेतील विद्यार्थी आहेत आणि आपल्या गावात खैरीचंच नव्हे तर पुणे तालुक्याचं आज नाव एक उंचावलेलं आहे. त्याबद्दल आपण त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता? या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे, कारण माझ्या विद्यार्थ्याचा मुलगा आज तालुक्यामधून नाव कमावून MBBSची डिग्री त्यांनी घेतलेली आहे. सुरुवातीपासून माझे सोबत त्याच्या वडिलांसोबत विद्यार्थी होते, सोबत चांगले राजकीय आर्थिक दृष्ट्या वगैरे सगळे संबंध होते. आणि सुरेशला नेहमी भेटायचं, मुलगा का करते काय काय. आणि हे मला माहित नव्हतं, आजच सूरज भेटला म्हणजे माझा मुलगा अरे मला खूप आनंदाची गोष्ट आहे. तर खूप आनंद झाला मला की माझ्या विद्यार्थ्याचा मुलगा आज MBBS झालेला आहे. तर या संदर्भामध्ये आई वडिलांची जेमतेम आर्थिक परिस्थिती असताना त्या संदर्भामध्ये सुरेश आणि त्यांनी शेतीमध्ये काबाड कष्ट करतो.